तुम्हाला मी सांगितलं होतं की 11 मंगळवारचे व्रत, तर 11 मंगळवारचे व्रत हे कसे मांडायचे आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ही माझी 11 मंगळवारची पूजा आहे. तर ती मी कशी मांडलेली आहे, कोणत्या पद्धतीने मांडलेली आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे. एका विड्यावर 2 पानं ठेवायचे, प्रत्येकी सर्व 11 पानं आहेत. ते 11 पानं म्हणजे एका पानासोबत 2-2 पानं ठेवायचे आहेत. खोबऱ्याची वाटी, खोबऱ्याचा तुकडा ठेवला तरी चालेल, खोबऱ्याची वाटी, एक लिंबू घेतलेला आहे, त्याला हळदी कुंकू लावलेला आहे, सुपारी, बदाम, खारी, हळकुंड आणि 2 बांगडा आणि थोडेसे तांदूळ त्याला अर्पण करायचे आहेत. अशा प्रत्येक विड्यावर हेच सगळं ठेवायचे आहे. अशा प्रकारे पूजा मांडून घ्यायची आहे. आणि कळस ठेवलेला आहे. कळसाला हळदी कुंकू लावायचं आहे 5 बोट. त्याच्यानंतर नारळ ठेवलेला आहे. नारळ म्हणजे स्वतः आई काळूबाई आहे ही, आणि त्याला हळदी कुंकू आपण लावलेला आहे, त्याला सजवलेला आहे, हार घातलेला आहे, गजरा लावलेला आहे आणि 5 फळं ठेवलेले आहेत. मी 5 फळाला पण हळदी कुंकू लावायचं आहे. ते पण पानावर ठेवलेले आहे. तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं ठेवायचं तसं पानावर ठेवलं तरीही चालेल. तसेच मी आईला ओटी भरलेली आहे, साडी चोळी ठेवलेली आहे, नारळ, आणि जशी इथं ओटी ठेवलेली आहे तोच वाटी इथं पण ठेवायची आहे. तांदूळ टाकायचे आहेत त्याच्यामध्ये, आणि आईला लवंग ही प्रिय असते म्हणून आपण त्याच्यामध्ये लवंग पण टाकतो. प्रत्येक विड्याच्या पानावर एक एक लवंग टाकायचे आहे. तर अशा प्रकारे हे काळूबाईचं व्रत आहे ते आपण 11 मंगळवार करायचं आहे, आणि 11व्या मंगळवारी आपल्याला उद्यापन करायचं असतं. आणि हे काळूबाईचं व्रत आहे, वर्षाच्या कोणत्याही मंगळवारी सुरुवात करू शकता. फक्त पहिल्या मंगळवारी एकादशी किंवा चतुर्थी किंवा अमावस्या नसावी. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही मंगळवारी हे उपवास चालू करू शकता. आणि हे मुलं, माणसं, बायका कोणीही करू शकतं. तर तसे काही बंदी नाही आहे. तर तुम्ही मनापासून आईची पूजा करा. जर मनामध्ये श्रद्धा असेल तरच ह्या व्रताचा फायदा होतो. म्हणून श्रद्धेने मनपूर्वक हे व्रत करावं. फायदा नक्की होईल. आई नक्की आशीर्वाद तुम्हाला देईल. बोल मांढरच्या काळूबाईच्या नावानं चांगलं.